कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मला लय घसा त्रास देतोय. काल थोडा होत होता, आज थोडा जास्ती देतोय. थंडीमध्ये ना हा त्रास चालूच होतो. माझा पप्पा सामान घेऊन आला आहे. मम्मीने सांगितलेलं ते सर्व बस झालं. मी बोलली ना, मिस्टर माझे सकाळी सर्व सामान घेऊन येणार. सर्व सामान आणलंय, व्यवस्थित आणलंय, पण तो डबल टिबल आणलाय. तर काय बोलू त्यांना? 5 फळं सांगितलेले मी, 10 फळं घेऊन आले. हे पण डबल. काय माहीत का आणले? कदाचित मी भांडेल ना. मोठे सांगितलेले फळं नाही, मी छोटे सांगितलेले, ते मोठे पण आणले आणि छोटे पण आणले. असा माझा नवरा आहे. बघा, हा गोमूत्र मी आणूनच ठेवते आणि थोडंसं पाणी घेतलंय आणि हे तर चला आता कामं आवरून घेते, पटापट करते, कारण सर्व मला एकटीलाच करायचं आहे. नेत्रा काय मला मदत करणार नाही, कारण नेत्राचं मदत होते तेव्हा माझे कामं पटापट होतात. सर्व हे स्टँडमधले कपडे, इकडचे कपडे, परत हा सर्व असा पसारा बघा कसा पडला आहे बघा. इथे ही चाय नाश्त्याची भांडी. कामं घेते पटापट आणि नंतर भेटते तुम्हाला. आपले सर्व कामं झाले. तेवढा पसारा मी तुम्हाला दाखवलेला ना, तेवढा उचलून झाला आणि मी एकटीच करते, त्यामुळे मला वाजले 3:45. मी इथनं करते. इथे मी देवीचं गट बसवणार आहे. तर सर्वात पहिला इथे कपडा, हे स्टँडवरचे कपडे एवढे सुकले नाही आहे, तर मी खुर्चीवरच टाकले. इथे मी कार्पेट काढून ठेवलं आहे. हारचं पण आवरून घेतलं आहे. इथे सोफा बेड व्यवस्थित करून घेतलं आहे. किचन तुम्हाला दाखवते आता मी. छानपैकी हे पानं होते, ते स्वच्छ धुवून घेतले मी आणि हे फळंसुद्धा धुवून घेतलेले. हे किचन माझं असं आवरून छानपैकी झालं आहे. हळदीचं लेपन करून घेते. हळदीचं लेपन मग सुकायला टाईम लागेल, त्यामुळे हळदीचं लेपन आधी लावून घेते उंबराट्यावर आणि मग नंतर मंदिरामधले देवांची पूजा करते आणि मग नंतर गट बसवते देवीचं. मी कामं का नाही दाखवले, मग व्हिडिओले मोठा झाला असता. आधी गोमूत्र शिंपडून घेतलेला पुरा घरभर मिनी आणि त्याच्यानंतर कामाला लागली. तर देवीचं गट बसवायचं आहे, पण आधी स्वच्छता तिला खूप गरजेची आहे, तर तेच आधी करून घेतलं. तर चला आता सर्वात पहिला हळदीचं लेपन करते आणि मग बाकीचे काम.
कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी माते की जय. आई तुळजा भवानी माते की जय. सुखकर्ता दुःखहर्ता श्री महालक्ष्मी माते की जय. आता देवीचा गट बसून झाला. मेन गोष्ट 7च्या आधी देवीचा गट बसून झाला. एकटीवर सर्व पडलेलं होतं. नेत्राजींना थोडी मदत असते मला, त्यामुळे बरं पडतं. ह्या वेळेला मला थोडं देवीचं गट बसवायला एकटं वाटत होतं आणि का सुचत नव्हतं. आणि त्याच्यातनं मी देवीचा तो हारच नाही घातला, म्हणजे मोठा हार मी घेतलेला ना तो देवीला मी घातलाच नाही. आणि देवीचं गट बसल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे देवा, मी देवीला हारच नाही घातला करून. बाकी सर्व दागिने घातले पण तो हारच नाही घातला. मग नेत्रा बोली राहून दे करून मम्मी. आणि मग नंतर मग पूजा झाली. मग योगिनी मॅडम आली, मग तिने पूजा केली आणि मग तिने पोथी वाचून घेतली. आणि मिस्टर आले तर मी बोलले चला आरती पण होऊन जाऊन दे, आरती करूया. आणि पोथी वाचणार होते मिस्टर. मग नेत्रा बोलली मम्मी पप्पाला सांग 10 वाजता वाचायला करून, म्हणजे ती ऐकेल पोथी. तिला का मंदिरामधले देव आहे ना, त्यांच्या इथे ना मी तुपाचा आणि तेलाचा दिवा लावते. तर बघा कसं कमल आलाय, मला खूप छान वाटतंय, खूप सुंदर आलाय, भारी वाटतंय ना. आणि ह्याला पण आलाय बघा, ह्या तेलाच्या दिवाला पण आलाय आणि खूप खूप छान वाटतं. आता रात्रीचे 11:30 वाजले आणि आता आम्ही उपवास सोडतोय. नैवेद्य ठेवलाय. आज मी नैवेद्याला बनवलंय तांदळाची खीर, छोलेची भाजी, तिखट बटाट्याची भाजी, चपात्या आणि भात डाळ. इथे गाईचं पान आहे आणि इथे देवीचं पान आहे आणि इथे माझी देवी आहे. तर देवीला तेच सांगितलं आज जरा लेट झालं जेवायला, त्यामुळे थोडं. तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग बाय बाय, गुड नाईट.